नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगितलंच मी चालले होते आता इकडे टिंबुर्णीला. जात जात बघा थांबलो इथं मळवलीच्या ताईच्या घरी. इथं म्हणजे लय वेळा आम्ही इथनं जात येत होतो, पण जरा आतमध्ये घर असल्यामुळं काय माहिती नसायचं ना. अचानक फोन केला म्हणजे हे पण घरी नसायचे, मग आज अचानकच केला आज बी बरं का फोन. पण म्हणलं जावावं तरी बी चहा पिऊन का होईना पण जावावं, घराला पाय लावून तरी म्हणून आलोय बघा. आता जायचं आहे पुढं, पण ताई म्हणते आम्ही किती वेळा गेले ह्यांच्या घरी येईना ते म्हणून आले बघा. इथं तनुजा बसले, तिकडे आहे त्या ताई. अरे देवा, मी हाय की शिकाय आणलं कसलं भारी वाटायला लागले भारी वाटायला लागले. बरं ही कशाला आणलंय? काय आमचं चाललंय आपलं. अरे देवा, हे नाही बरोबर. नाही कसलं नाही. तुम्ही ना लय दिवसात ना घरी आलाय, पहिल्यांदा आलाय बर का. कशा? काय नसतंय आलो ना बरं. नाही तुम्ही म्हटला होता चहा पिऊन तर काय नाही जाणारच मी. बाच्या म्हणलं आपल्या इकडं. आम्ही कधी चहा पित नाही, पण पहिल्यांदा हे तर पहिल्यांदा पिल्यात. किती पण फोर्स केला कोणतरी पित नाही का. बहिणीच्या घरचं प्यावं लागणार आहे चहा. काय झालं तरी, आहे का नाही? तर चला बघा, दादा आणि जाता जाता आवर्जून माझ्याकडे आले ती बरं का. खरं असलं भारी वाटतंय ना. मला फोन केले एवढा आनंद झाला होता ना. तुम्ही घरी आलाय, समक्ष बघण्याला आणि येण्याला घरी आम्ही जाऊन आलोय, तरी पण आमच्या गरीबाच्या घरी आली बरं काही नाही. कशा कोण श्रीमंत आहे? कोण श्रीमंत आहे? श्रीमंत कोण आहे? कोण श्रीमंत आहे? परिस्थिती आमची बी तशीच आहे, तुमची बी तशीच आहे, सगळी सेमच आहे. सेमच आहे. आणि त्याच्यापेक्षा मनाची श्रीमंती महत्वाची. गरीब श्रीमंत काय म्हणायचं नाही, सगळं इथं ठेवून जायचं आहे. चला बरं का, वेळेत वेळ काढून आले ते आपल्याकडं, तर आपल्याकडनं पण थोडासा आपला पाहुणचार करून घेऊया आपण आता. काय करावं लागेल? काय नाही, पण एक आपली बहिणीची साडी आहे बाबा आपली, ती मान्य करून घ्यायची आपल्याकडे आता. असं आहे काय? हा बरं. चला, चहा पाणी झालंय, आता नाश्ता काय करायला नको म्हणते ते. त्यांना मोहर जायचंय ना. दाजीला कुठं लावलं ताणून? दाजीला घरीच ठेवून घेत नाही अजिबात. होय. दाजी घरी असल्यावर लय डोकं खाते. कामावर गेलं त्याच्या समद्याने घरी बसून खायचं काय. मग काय तर. तेवढं आहे, जिला हाकलून नाही दिलं तरी जावं लागणार आहे, जबाबदारी आहे. तेवढं आहे. घरी बसून कसं व्हायचं. तिथेच बसायचं थोडं. मावशीचं फोन येतोय. अजून मावशीला सांगा फोनवर, म्हणजे म्हणते आज आमच्या मोडला टाक मोबाईल. पण कळलंच पण व्हिडिओ बघितला त्यांना. हा. तिथं जायचंय म्हणलं आता लय वेळ होता तुला. उद्या सुट्टी नाही पोरात जाऊन यावं एका दिवसात. Unknown caller. नाही पण म्हणता येईना, काहीच म्हणता येईना म्हणून गप्प बसते. नाही म्हणून कसं नाही काय? म्हणलं तरी ऐकणार नाही ती, त्यामुळे आपलं काहीच नाही म्हणलेलं बरं. नको नको म्हणायचं आणि पुन्हा वटी धरून बसायचं. असं काय असतं का हो? बघा, लय तांदळची टाकलं. मग तेवढं शिकले बघा. मोठ्या माणसाच्या पाया पडा तेवढं शिकले बघा. ती सांगावं लागतंय काय? ती सांगावं लागत नाही कोणाला. बाहेर कुठे गेली बर? बाहेर तुळशीच्या पाया पडा गेले ते. होय. थांबा, ते कॅरी बॅग येते इथं आहे का? बघा ना. नको बघू. Unknown caller. नको बघितल्यावर जाते तर. हा, तसं बघून सारखं सारखं. मोबाईल बघायचं नसतो या. डोळं दुखते तर. हा, चष्मा लागतोय मग. मोबाईल गावाला का सोडत नाही ते हातात. आजी पण आल्या आपल्या. आजीला माहित नव्हतं कुठं जायचं कुठं नाही. ओळखले का तुम्ही यांना? आता काय मला तिकडं आले वाटते मला. आलते का? ओळखलंय, ओळखलंय. आज तर शांतीला आलते की. ओळखलंय. तू आली नाही न. नाही हो, शाळा होती हो, तू आता घर बांधल्यापासून आलीच नाही है ना. आता मी परत येते. बरं बरं.
आता गाडी जाऊ नको गं. निवांत ये आता परत निवांत आता 10वी झाल्या होती. नाही मग कमाला ये आमच्याकडे आठवडाभर सुट्टीला ये ह्या वेळेस. सुट्टीलाच ये उन्हाळ्यात आता ह्या मामाकडे ये. 8 दिवस निवांत ये हम्म. आमच्याकडे मोकळं आहे आपलं. हम्म. काय अडचण भारी नाही वाटून तुमच्या इकडे वातावरण. वातावरण सगळं भारी आहे एकदम जेवण हे करूया. नाही नाही जेवण जेवायला आता नाही. मामीने करून ठेवलंय. अजून मोठं बी काम आहे थोडं मला. होय. अजून काम दिसेल आता पुढचा एखादा अजून व्हिडिओ मध्ये. अजून एका ठिकाणी जायचं आहे जात महत्वाचं काम आहे त्याच्यासाठी आणि ते महत्वाचं काम आहे म्हणून झालं रविवारचं. Unknown caller. लागतंय गरजेचं सगळं करायला. काय ती नको लाव. ती कवापासून लावायला लागली तू. तसलं कसं कळतंय तेवढं लगे आधी फक्त युट्यूब कळत होतं तिला. आता ती वरती इंस्टाग्राम लावू का म्हणते. ती लावू का? सगळं चिन्ह दाखव. सगळं कळायला लागलं तिला नाही लावायचं नाही आता. तो व्हिडिओ चालू आहे. पप्पा चालू आहे. तिकडे चालू आहे. वहिनी चालू आहे. तिकडे बघ. तिकडे बघ की तिकडे. हाय कर. ए, तुला इकडे बघ की. होय जाते का तुम्हाला आणू हाय कर तिला दिगंतीला घातली शाळेला मग घ्यायला आणायला लागतं. गावात असलं चालत येऊन थांबती घरी. रविवार सोडून कडू फिरायला येत नाही कुठं आता जाता येत नाही आम्हाला. सोडवायला आणायला लागते ती. गाडी केली पण त्याला बी गाडीपर्यंत पोहोचवलं. 10 किलोमीटर आहे 10-12 किलोमीटर आहे गाव. दिगंचीला लांब का देऊ शाळेला पण गावात आमच्या सेमीनं घातली. होय चांगलं शिक्षण होते जाऊ दे की. नाही तिथं लोक होतंय. पैसे भरून घालते आपल्याला नुसतं गाडी शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण पण शिक्षण चांगलं आहे तिथं. लोक पैसे भरून घालते आपल्याला नाही तर लय पैसे पण एवढं तरी गाडी करतो तरी वर्षाचं. तुझी कितवी झाली का आता आता माझी 9वी झाली आहे. आता 10वी आता 10वीला गेली जाणार आहे. अभ्यास चांगला कर बाया. चांगले टक्के काढ. मला ही 12वीला असल्या का अहो, दिसते रात्र 12 वाजता त्या माहिती का रात्री झोपायला. अभ्यास तर करते ना? मला 12वीला असल्या वाटते जास्त मोबाईल उंची घेऊन उंची भरपूर आहे मोबाईल उंची भरपूर आहे हिची. उंचीला आहे हम्म. आणि थोरली मुलगी होती तिचे काय 10वीला गेलं की लग्न केलं मी म्हणतो हिचे 12वीला 11वीला तर असेल तिला तर शिकू दे चांगली पुढे. शाळा शिकू द्या लय नाही पण आपली पोटापुरती आपली हम्म. आपल्या गरिबीतनं काय चांगली शिकली तर शिकवायची चांगली का आपली हुशार शाळेत असल्यावर टक्केवारी चांगली पुढे कुठं तर भेटत असलं हा, ती admission तर तर आहेच की. रोज 10वीला मार्क पडले म्हणून तिला म्हणलं चांगलं लक्ष दे. आता परिस्थितीमुळे काय झालं वय का टाकते ती पुरा लग्न करून. मग तेच करायचं आमच्या बायकोच तसंच झालंय परिस्थितीमुळे तुमचं लग्न तर 7वी झाली का? माझं काय झालं हो माझी तेच झालं या असंच वडील पुन्हा दारू पित होतं गरिबीतनं काय आपल्याला झालं नाही मग वडिलांची काय तुझ्या लग्न करून वयात टाकायची. तुझ्याचं पण लग्न झालंय बघ. बाराच वय होतं मास्तर आणि हिचं लग्न व्हायला ही आजी कारणीभूत आहे होय बघितलंय का नाही पोरीला तुमचं काहीच नको नारळच उभा करा. मला पण ह्यांना पण निर्व्यसन असल्यामुळे लगे म्हणली असू दे आमच्या म्हातारी कसं व्हायचं नातीचं. दुसरं काय आता कसं निघते ती या बर चला निघूया चला की चला की मोठा आणू लांब जाय गडबड तुम्ही काय जेवण केलं ना आता परत नाही या. जेवायला स्पेशल येतो एक दिवस काढून नक्की यायचं. 100% येणार आम्ही येऊ. बघा 100% शब्द दिलाय बघा. आयला मी शब्द दिलेला कधी मोडत नाही हा. पाळतो पण काय होतं माहितीये का त्याला जरा लेट लागतो घरचे काम मसाला हे सगळं बघावं लागतंय. त्याच्यामुळे शेळ्याच नाही तर वाघरत खायला घालून कुलूप घालून आलोय. ए पोरांनो उठा चला चांगला मसाला 2 माहिती की ठेवल्या त्या आमच्या जीवापुरती आम्ही काय करायचं. असं द्या मी खायला मस्त सगळं इकतेली पण आपल्याला लागतंय की चला आजी चला चला की उठा उठा की उठले की आता उठली की चला 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 जाऊ का येऊ का हो चला चला